या आपण संपर्क साधून घ्यायचं अल्पेश गायकवाड यांच्याकडे. कालिकामता कालवाड टीमचा संगणक आपण मॅनेजमेंटचा पुरस्कार देऊया. व्यासपीठावर पाहतोय आमचे रमेश पाटील साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्तेच आपण देऊया. आणि 500 रुपये रमेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून दयानंद भंडारी याला एक चांगली खेळी साकारली आणि त्या खेळीच्या बळावर मात्र हा सामना जिंकून दिलाय. सराव थांबवायचे आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की वेळ खूप कमी आहे आपल्याजवळ. आज अतिरिक्त 2 सामने आहेत. आमचे खास मित्र आदर्श शिक्षक राजू सर यांचं आगमन झालेलं आहे. एक हाय क्वालिटीचे गुणलेखक म्हणून ज्याची ओळख आहे. असं वाटते की आज आमच्या समेत कॉमेडी बॉक्समध्ये 12वा. तर कॉमेडी बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया इनिंगचं धावतं वर्णन. पहिल्या दिवसापासून, पहिल्या चेंडूपासून ज्यांनी अतिशय सुरेख समालोचन केलं, आमचे असे मित्र रोहन पाटील सज्ज होतोय. कालिका माता कालवा टीमचा संगणक आपण या अल्पेश गायकवाड यांच्याकडे संपर्क साधून घ्यायचा आहे. या आपण लगेच. कालवा टीमचा संगणक आदरणीय प्रकाश मात्रे साहेब, आपण या व्यासपीठावर. आपलं योगेश मात्रे. निश्चित कालवा टीमचे संगणक योगेश मात्रे आपण लगेच संपर्क साधायचा आहे, कारण की धन्यवाद मिस्टर सुनील पवार. म्हणूनच नेहमीच म्हटलं जातं, फिल्मों में ललिता पवार, अंपायर में जय पवार आणि कॉमेंट्री बॉक्स में सुनील पवार. खूपच दिवसानंतर आपण पाहतोय सुनील पवार यांचं आगमन झालेलं आहे भरपूर दिवसानंतर. आणि एक भेट. त्याचप्रमाणे राजू पाटील गोवी गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत, 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. दिनेश भामरे
मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होईल. षटक क्रमांक पहिलं हाताळलं जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. डावखोरे हाताचा फलंदाज दिनेश आणि नामदेव ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू घरंगळत चेंडू निघून चाललाय. धावा मिळत आहेत त्या दोन. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतोय. जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचा. गोलंदाज तयार. पुढे सरसावत यावेळेस मात्र बॅटला स्पर्श झालाय की काय याकडे मात्र लक्ष आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू डॉट बॉल हाताळला जातोय. क्रुशियल मोमेंट आणि नेहमीच निकेशच्या निर्णयाबद्दल जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी आवाज मोठ्याने येत असतो, कधी कधी आवाज लहान आवाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती. 3 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होतोय गोलंदाज दिलीप बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्मवरती विकेटचा मारा मार्गस्थ केला जाईल. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट जर आपण पाहिली तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय जर्मन गोवे संघाने. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते. अगदीच जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचं आपण पाहू शकता. जर्मन गोवे संघ त्यांच्याशी दोन हात करताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फटका फसलाय. दिनेश भांबरे चेंडू खाली. सेफ हँड. विकेटचं पतन. फलंदाज बाद. जर तर आणि किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. आणि ती जमेची बाजू जर आपण पाहिली तर अगदीच दिनेश भांबरे यांनी ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन दाखवलं. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाज विवरचना आखत असतो, क्षेत्ररक्षणाची विवरचना, कारण की त्या गोलंदाजाला तो आत्मविश्वास असतो, तो कॉन्फिडन्स असतो की मला ज्या रीतीने गोलंदाजी करायची आहे. फलंदाज रवी भोईर. षटकार हॅट्रिक लगावली तर जगदीश म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र दिनेश भांबरे याच्याकडे आपण पाहतोय. चेंडूची फेकी केली जाईल. तुतू मैमे आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन.
बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या आहे फलकावरती 6 धावा. आतापर्यंत जर आपण विचार केला तर गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली, कारण की विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट पाहिली तर गोलंदाजी हाताळताना जमेची बाजू ती म्हणजे कोणतेही अवांतर चेंडू हाताळलेले नाही आहेत. तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जय भोलेनाथ सरवली पाडा संघ फायनल मध्ये दाखल झाला. फायनलमध्ये दाखल झाला तर फायनल विजेते ठरले या स्पर्धेचे जय भोलेनाथ सरवली पाडा संघ. तर ओम साई गार्डन ढाबा प्रोप्रायटर सन्मान्य कबीर मामा ठाकरे यांच्या वतीने 5 कोंबडे देण्यात येतील जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाकरता. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र दूरवर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत इट्स नो बॉल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 3 खेळाडू जर आपण पाहिले तर बॅकवर्ड झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्या कारणास्तव पंचांनी नो घोषित केलंय. फलंदाज रवी भोईर यांच्याकरिता षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक लगावली तर जगदीश म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवला गेलाय, पण क्षेत्ररक्षक आहे. फ्री हिटचा चेंडू, पण जर आपण विचार केला तर धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. विकेट हॅट्रिक करिता दिनेश जोशी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जनमान गोवे संघाच्या गोलंदाजांकरिता. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय. नवीन फलंदाज दिलीप फलंदाजी करता आपण पाहतोय. अगदीच या खेळाडूकडे अनुभव संपन्नता आहे आणि ती अनुभव संपन्नतेचा वापर कशा रीतीने होईल याकडे जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे सर्व प्रेक्षक पाठीराखे त्याचप्रमाणे खेळाडू आतुरतेने पाहत आहेत. गोलंदाज तयार. फटका तर चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल निघून चाललाय चेंडू. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 9 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये धावांकरिता संघर्ष सुरू आहे. तोच संघर्ष जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाकरता मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या वेळेमध्ये उपयोगी ठरणार आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत, झेल पकडला जाईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. संथ गतीने खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. कारण की अगदीच जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला फलंदाज नितीन याने 2 चेंडू 2 षटकार लगावले. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, पण आता मात्र बॅक टू दी डगआउट. नाट्यमय घटना घडतायत. तो चल में आया अशी परिस्थिती पाहायला मिळते. पण मंचावरती जर आपण पाहिलं तर थोडं हास्यास्पद वातावरण पाहायला मिळतंय. विजेंद्र भाऊ ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल मात्र काही थांबत नाहीये. कारण की नेहमीच घटना वेगवेगळ्या घडतात आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अशा घटना मात्र काहीशा वेगळ्या प्रकारे घडताना सुद्धा पाहायला मिळतात. एका गावची प्रीमियर लीग येथे समालोचन करत होतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते संघ मालक जेव्हा जेव्हा खेळाडूंवरती पैसे लावायचे तेव्हा तेव्हा विकेट जायची. ट्रॅजेडी घटना आहेत, घडत राहतात. 3 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. असू द्यात, क्रिकेट हा एक खेळ आहे, आपण एन्जॉयमेंट करतोय. त्याचप्रमाणे संघर्ष सुद्धा पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपलं संघाचं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एक चांगल्या भूमिकेने चेंडूला ड्राईव्ह केलंय आणि अगदीच ज्या बुद्धिमत्तेने या चेंडूला खेळायचं होतं अगदीच फलंदाजाने योग्य पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या अंकावर. महत्त्वपूर्ण गोष्ट जर आपण पाहिलं तर अगदीच कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा वैयक्तिक ओलांडता आलेला नाहीये. फलंदाज दिलीप अजूनही खेळपट्टीवरती. यावेळेस मात्र खडे खडे प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा मात्र योग्य संपर्क नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आणि अगदी चेंडू मात्र ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल तत्पूर्वी पंच सुरेश घरत सर आमच्याकडे इशारा करतायत. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. संघर्षमय क्रिकेट आणि अगदीच जो निर्णय घेतला होता जर्मन गोवे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, त्या निर्णयाला साजेशी कामगिरी 2 षटकाच्या अखेरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की जे भोलनाथ सरवलीपाडा संघाचा विचार केला तर अनुभव खूप मोठा आहे आणि त्या अनुभवाला साजेसा खेळ मात्र पाहायला मिळत नाहीये. पण या मॅचवरची पकड आहे ती मजबूत करण्याचं काम जनमान गोवे संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून आणि खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चला बी रेडी, बी फास्ट, प्लीज जरा घाई करा, वेळ अतिरिक्त खर्च होतोय. दिनेश भामरे यांना आपण पाहू शकता लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. अगदीच जर आपण पाहिलं तर थोडासा सराव सुद्धा सुरू आहे. कारण की जेव्हा जेव्हा गोलंदाज खूप वेळेनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात तेव्हा तेव्हा मात्र सराव त्यांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कारण की गोलंदाजी करण्याकरता हाताची मोकळीक तुमची खूप आवश्यक आहे. ती मोकळीक जर राहिली तर मात्र जमेची बाजू ही आपल्याला पाहायला मिळते की गोलंदाज अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हाताळू शकतो. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच वाईट बॉलचा इशारा येईल. पंच सुनील म्हात्रे सरांचा एक आगळा वेगळा अंदाज अपना. धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 11 या अंकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 आपण पाहत आहात. या स्पर्धेचं 10वं वर्ष. यावेळेस मात्र हलक्या हाताने पुश केलंय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. आणि बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच येणाऱ्या वेळेमध्ये किमान 35 धावा, 30 ते 35 धावा जर फलकावरती लावण्यामध्ये यश आलं तर एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतो. जर्मन गोवे संघ ज्या रीतीने
प्रयत्न करतोय, आगेकूच करतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण भूमिका क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज या सामन्यामध्ये बजावताना. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, घरंगळत चेंडू निघून चालला, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होईल, विकेटचं पतन. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या 13 या अंकावरती धावफलक आहे आणि आता मात्र जर आपण विचार केला तर जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा तुच्चल में आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त हजेरी लावण्याचं काम केलं जातंय. धाव घेताना नेहमीच यस नो वेटचं कोऑर्डिनेशन हवंय, पण ते कोऑर्डिनेशन मात्र पाहायला मिळत नाही. फलंदाज बॅटिंग स्टँडवरती आपल्याला पाहायला मिळेल गौरव. बॉलिंग मार्कवरती दिलीप या गोलंदाजाला आपण पाहतोय. चला स्पीडअप करा प्लीज, अतिरिक्त वेळ खर्च होतोय. आयोजक सुद्धा वारंवार आम्हाला सूचना करतायत. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, लाईन बिलॉंग्स टू अंपायर. आणि नेहमीच जर आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा आतल्या बाजूने वळण घेतोय आणि अगदीच निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते गोलंदाज दिलीप याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका फसलाय, गोलंदाज चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती. जर आपण पाहिली 14 या अंकावरती धावफलक आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जमेची बाजू दिलीप पाटील हा फलंदाज, हा खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्याकडनं अपेक्षा आहे. अपेक्षेची पूर्तता केली जाईल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. सन्मान्य हरीशजी जोशी माजी उपसरपंच काल्हेर यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. यावेळेस मात्र विकेटचं पतन, पुन्हा एकदा फलंदाज बाद. तू चल में आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 14 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज प्रभाकर, नवीन फलंदाज बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अयशस्वी. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू, डॉट बॉलची हाताळणी आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावते फलकावरती फक्त आणि फक्त 14 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. नाजूक स्थितीमधून जर आपल्याला एक चांगली भक्कम कामगिरी करायची असेल तर क्षमता सिद्ध करावी लागते आणि ती क्षमता सिद्ध करण्याकरता आता मात्र जे फलंदाज खेळपट्टीवरती आहेत त्याने एक जर चांगली फलंदाजी केली तर मात्र एक चांगली धावसंख्या पाहायला मिळू शकते. अखेरचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज दिनेश भामरे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा.
दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण आहे. बी रेडी, बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. जोरदार प्रहार तर झालाय, निघून चाललाय चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. बॅट आणि बॉलचा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आपण पाहतोय. एकेरी धावेने धावफलक अखेर हलतं राहिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकंदर 15 धावा फलकावरती आहेत. या सामन्यातील विजेता संघ बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाशी 2 हात करेल. कोण होईल विजेता याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, गोड आवाज ऐकायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावचीतची संधी, फलंदाज बाद, विकेटचं पतन. नवीन फलंदाजी करता आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती शरदजी भोईर यांना आपण पाहतोय. अगदीच गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुढे सरसावत एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावले फलकावरती. फक्त आणि फक्त 16 धावा ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडूला निघून चाललाय चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आणि अशा रीतीने पुन्हा एकदा बेल स्ट्रिप केल्या जातील. विकेटचं पतन, फलंदाज बाद. शरदजी भोईर यांना अगदीच जर आपण विचार केला तर मिडल क्रॉस होणं गरजेचं होतं, पण क्रॉसिंग पाहायला मिळाली नाही आणि फलंदाजाला पुन्हा एकदा बॅटिंग स्थानवरती आणलं गेलंय. शरदजी भोईर यांना आपण पाहू शकता. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला, निघून चाललाय चेंडू एका धावे करता. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय धावसंख्या 18 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू रिकॉशियस होताना आपण पाहतोय. 2 धावा मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अखेर मात्र विकेटचं पतन होईल. धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2. 20 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता 21 धावांचं लक्ष असेल. जय हनुमान गोवे या संघासमोर. एकंदर जर आपण विचार केला तर 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. मेरी आवाज मेरी पहचान, संदेश वखारे.
येस थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील वलिओ. आपण मॅचच्या दिशेने आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024चा हा अंतिम दिवस. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र आज संध्याकाळी मिळेल. चला फलंदाज पाठवा. गोवे टीमचे कॅप्टन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण या ठिकाणावरून सुरुवात करूया. अतिशय दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं होतं नक्कीच दाखवून दिलंय जय हनुमान गोवे टीमने. पहिलं षटक ज्या षटकामध्ये 1 विकेट सोबत 6 धावा धावफलकावर होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चंद्रकांत या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दिलीपने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याने देखील 4 धावा खर्च करत 1 विकेट घेतली आणि शेवटच्या षटकामध्ये दिनेश भांबरेच्या माध्यमातून 6 धावा खर्च झाल्या. एकंदरीत उल्हास या गोलंदाजाने सुरुवात चांगली करून दिली तर दिनेशने शेवट चांगला करून दिला. अर्थातच फक्त आणि फक्त 20 धावा धावफलकावर आहेत. 21 धावांचं एक माफक लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमने. तर चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. नक्कीच आमच्या समवेत जय हनुमान गोवे टीमचे 12th मॅन राजू पाटील आहेत. एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या भाऊ पाटील सर. सुनील म्हात्रे सर, सुरेश घरत सर पंच आपण देखील थोडं लक्ष द्या कारण यानंतर देखील आपल्याला 4 मॅचेस या ठिकाणावरनं कव्हर करायच्या आहेत आणि बरोबर 2:25 झाली आहेत. अर्थातच बेल आपल्याला वाचवावा लागेल. चला स्पीडअप करा प्लीज, आम्हाला सहकार्य करा कारण शेवटची मॅच जी आहे अंतिम सामना तो 4 षटकांचा कशा प्रकारे खेळवला जाईल याकडे आमचं लक्ष असणार आहे. नक्कीच दिवस जो आहे थंडीचे दिवस अर्थातच दिवस जो आहे तो लहान असतो आणि यामुळे नक्कीच लवकरात लवकर सूर्य अस्ताला जातोय संध्याकाळच्या टायमाला. सो प्लीज पुन्हा एकदा विनंती आहे की आपण वेल वाचवा. ट्वेंटी 21 धावांचे लक्ष आहे आणि त्या धावांचा बाडला करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तानाजी विथ विजय तर फ्रंट लाईन षटक बॉलर नामदेव त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाजाला मात्र या ठिकाणावरनं कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. अर्थातच आपल्या टीमने फक्त आणि फक्त 20 धावा ज्या उभ्या केल्यात ते लक्षात घेऊन गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. चला मॅचला सुरुवात करा. बघा संदेश ठाकरे, येथे आपण विचार केला तर 24 चेंडूंनी 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे कुठेतरी टिचून मारा करावा लागेल आणि याउलट आपण विचार केला तर फक्त स्ट्राईट रोटेट करत राहिले ना तरी फलंदाजाने विजय संपादन होऊ शकतो. नक्कीच मॅजिकल षटकं फेकावी लागतील या ठिकाणावरनं. प्रत्येक गोलंदाजाला जी आहे गोलंदाजी भरपूर चांगली करावी लागेल. पहिला बॉल, यावेळेस हा बॉल फटका भरपूर चांगला आहे. गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. अतिशय सुरेख फटका, क्रिकेटचं सौंदर्य. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. बघा ताने ज्याची ऑफ साईड खूप स्ट्रॉंग आहे. आपण कित्येक वर्षापासून त्यांना पाहतोय. पहिलेच चेंडूवर चौकार येतोय. नक्कीच अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. पहिल्या बॉलवर पहिला चौकार वसूल केलाय तानाजी या फलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल, नामदेव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल, या वेळेचा बॉल बॅटची कडा लागली आहे मात्र नक्कीच यष्टी रक्षकाच्या मागे चुकी होते आणि चुकीला माफी नाहीये. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर.
नशिबाची साथ मिळेल अजून एक चौकार. दोन बॉल टाकून झाल्यात, 2 बॉलवर 2 चौकार आल्यात त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून चेंडूला ओढवलाय. इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 10 कदम. पहिल्या 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलवर आल्या 10 धावा. तानाजी नक्कीच आज वेगळ्या मूड मध्ये दिसून येतोय. चांगली सुरुवात आपल्या टीम साठी करून दिली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी. मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच आहेत, चेंडूचा पाठलाग करत आहेत. चेंडू अडवण्यामागे यश देखील आलंय, परंतु 3 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्याच षटकामध्ये पूर्णपणे सामन्याचा रंगरूप बदलून टाकलंय त्या ठिकाणी तानाजी या फलंदाजाने. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. दिशा चुकीची आहे. उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर चेंडू हाताला होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद विजय. पहिली विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चौदा धावा धावफलकावर आहेत. फलंदाज श्याम जगताप मैदानाच्या आतमध्ये नेट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. मात्र या ठिकाणावर ना फक्त आणि फक्त 7 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. नामदेव. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय गोवे टीमच्या माध्यमातून. 16 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर राजू पाटील. बॉडी लँग्वेज आपण बघितलं पूर्णपणे निगेटिव्ह दिसते सरवली या संघाची. पूर्णपणे वर्चस्व आपल्याला आता पाहायला मिळतोय जयहनुमान गोवे या संघाचं. कारण 24 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा आलेल्या आहेत. म्हणजे उरलेले 18 चेंडू आणि आता 5 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय जय हनुमान गोवे या संघाला. कारण फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉल 5 धावा. क्रिकेट म्हटलं की तुमच्या तिन्ही बाजू मजबूत पाहिजे. सुरुवातीला गोलंदाजी, त्यानंतर फलंदाजी आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण. आपल्याला त्या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. जयहनुमान सरवलीपाडा जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाकडून. आणि नक्कीच त्या तिन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या जयहनुमान गोवे टीमच्या बाजूने. गोलंदाज शरद भोईर भरपूर वेळानंतर अर्थातच भरपूर कालावधीनंतर आपण गोलंदाजी करताना पाहतोय. फ्लाइट दिली आहे चेंडूला. या वेळेस हा बॉल ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
एकच धाव. सातत्याने चेंडूला फ्लाईट देणं ही ताकद राहिली आहे शरद भोईर यांच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळते आहे. स्मॅश केला होता तिथे तानाजीने, एकच धाव मिळते. पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी, फसवा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी. बघूया, आता देखील स्मॅश केलेला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव तो पूर्ण केली, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह वाटत नाही आपल्याला जय भोलेनाथ या संघाची, कारण सामन्यामध्ये मी तर म्हणणार तर फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी, स्टेप आउट होऊन मारलेला फटका, फलंदाज सेफ हँड आणि बाद होतोय. सरोलीपाडा या संघाला मात्र ते कुठेतरी अशक्य वाटतोय आता. पूर्णपणे आपण एकतर्फी सामना पाहतोय आणि प्रेक्षकांना असे सामने थोडे कंटाळवाणीच वाटतात. पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी आणि हा शफल क्रॉस होऊन मारलेला फटका, आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलेला आहे जय हनुमान गोवे या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक जय भोलेनाथ सरोलीपाडा संघ. बेटर लक्स नेक्स्ट टाइम.